या डॉक्टरने 100 लोकांचा जीव घेतला, तेही एकदम विचित्र पद्धतीने. अगोदर या डॉक्टरचं टार्गेट होतं हॉस्पिटलमध्ये आलेले पेशंट. त्यानंतर पेशंटही कमी पडायला लागले आणि मग सुरू झालं मोठं टार्गेट. कधी रिक्षा चालक, कधी टॅक्सी चालक, त्या सर्वांना विचित्र पद्धतीने मारायचं. हा डॉक्टर नेमकं कोण? हे प्रकरण कधी घडलं होतं? कुठे घडलं होतं? आणि सर्वात विशेष म्हणजे या डॉक्टरनी लोकांना का मारलं? मारल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं काय केलं? चला सविस्तर आपण या आजच्या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्ष होतं 2025चं. जयपूरपासून सुमारे 82 किलोमीटर अंतरावर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील गुरवाहा कटला गावामध्ये रामेश्वर धाम नावाचं एक मंदिर होतं. त्या मंदिराचे मुख्य पुजारी होते 65 वर्षीय संत दयादास. त्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती व्हायची, प्रवचन व्हायचं. पण कालांतराने त्या मंदिराच्या पुजाऱ्याचं निधन झालं. नंतर ते मंदिर पूर्णपणे ओस पडलं. मंदिरामध्ये कोणीही जात नव्हतं, फार कमी लोक जायची, कारण की त्या मंदिरामध्ये आरती, प्रवचन सर्व काही बंद झालं होतं. पण 2025च्या मे महिन्यामध्ये तिथे एक पुजारी आले. त्यांचं नाव होतं संत अनिरुद्ध. पुन्हा रामेश्वर धाम पहिल्यासारखं चालू झालं. ओस पडलेल्या मंदिरामध्ये पुन्हा भक्तांची गर्दी होऊ लागली. पण यावेळेचे संत अनिरुद्ध पुजारी असलेले हे फक्त भक्तांना उपदेश देत नव्हते, ते लोकांचा आजार देखील बरा करत होते. आता आपल्याला सर्वांना वाटत असेल, डॉक्टर आणि मंदिराचा पुजारी यांचा या घटनेशी काय संबंध? जरा व्यवस्थित ऐका, आपल्याला पुढे स्टोरीमध्ये समजेल. संत अनिरुद्ध हे त्या मंदिरामध्ये आपल्याकडं टीबी किंवा इतर कोणतेही आजार असले तर त्या सर्व समस्यावरती आपण उपाय करतो असं ते भक्तांना सांगायचे. मंदिराच्या परिक्रमा मार्गावरती छोटंसं उपचार केंद्र उभारण्यात आलं. त्या ठिकाणी वायफाय होतं, AC होती, TV होती, बेड होते, सर्व काही व्यवस्था संत अनिरुद्ध यांनी केली होती. त्या बदल्यामध्ये ते प्रत्येक रुग्णाकडून फक्त 1,000 रुपये घ्यायचे. लोकांचा संत अनिरुद्ध यांच्यावरती विश्वास वाढला, पण हा विश्वास जास्त दिवस टिकला नाही. 19 मे 2025ला रामेश्वर धाममध्ये नेहमीप्रमाणे प्रवचन चालू होतं. मंदिरामधील सर्व भक्त संत अनिरुद्ध यांचं प्रवचन ऐकत होते. पण त्याच वेळेस मंदिरामध्ये अचानक पोलिसांचा प्रवेश झाला. तिथे कोणाला काही समजण्या अगोदरच पोलिसांनी संत अनिरुद्ध यांना ताब्यात घेतलं. त्यावेळेस मंदिरामधील सर्व भक्त संतापले. पोलिसांचा रस्ता अडवला. आमच्या बाबांना कुठे घेऊन चाललेत? त्यांना हात लावू नका. त्यावेळेस पोलिसांनी असा खुलासा केला, मंदिरामधील वातावरण अक्षरशः बदलून गेलं. लोक ज्यांना संत म्हणत होते तो काही संत नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर देवेंद्र कुमार शर्मा. राजस्थानच्या बांदीकुई शहरामध्ये डॉक्टर देवेंद्र शर्मा यांचं क्लिनिक होतं. घरामध्ये पत्नी, 2 मुली आणि सुखी संसार. पण डॉक्टर देवेंद्र शर्मा मात्र यांची स्वप्न मोठी होती. त्यासाठी त्यांनी व्यवसायामध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली. मित्राच्या सांगण्यावरून डॉक्टर देवेंद्र यांनी गॅस डीलरशिपच्या व्यवसायासाठी त्यामध्ये 11 लाख गुंतवले. त्यावेळेस काळ होता 1990चा, जेव्हा डॉक्टर देवेंद्र यांनी आपली डिग्री पूर्ण करून क्लिनिक चालू केलं होतं. त्यावेळेसचे 11 लाख रुपये म्हणजे काही कमी नाही. त्यावेळेसचे 11 लाख रुपये म्हणजे आजच्या घडीला 1 कोटी रुपये. डॉक्टर देवेंद्रने ज्या मित्रावरती विश्वास ठेवून 11 लाख रुपये गुंतवले होते, तो मित्र ते पैसे घेऊन फरार झाला. काही वेळामध्येच डॉक्टर देवेंद्र शर्मा हे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर क्लिनिक बंद झालं, कर्ज वाढलं, स्वाभिमान तुटला आणि आता इथून सुरू होतो तो थरारक खेळ, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एक डॉक्टर असं काही करू शकतो, ज्याला लोक देव मानतात, ज्याच्याकडे लोक अपेक्षेने जातात, तो डॉक्टर एवढ्या खालच्या पातळीला जाईल म्हणून. डॉक्टर देवेंद्र शर्मा यांचं सर्व काही बंद झालं, पैसे बुडाले, ते आर्थिक तंगीतून जात होते. त्यावेळेस त्यांची ओळख गुरुग्राममधील डॉक्टर अमित बरोबर झाली. डॉक्टर अमितने देवेंद्र यांना वेगळाच मार्ग दाखवला, ते म्हणजे अवैध किडनी रॅकेट. गरजू लोक आपली किडनी विकत होते, श्रीमंत लोक पैसे देऊन किडनी विकत घेत होते आणि त्या दोन्हींमध्ये मध्यस्थी करणारे डॉक्टर मात्र कमवत होते. सुरुवातीला डॉक्टर देवेंद्र शर्मा यांनी ठरवलं, आपण हे काम जास्त काळ करायचं नाही. आपल्याकडे पैसे वगैरे आले, आपलं क्लिनिक चालू झालं तर आपण हे काम सोडून द्यायचं. डॉक्टर देवेंद्र शर्मानी हे काम चालू केलं. त्यांचं अनेक शहरांमध्ये नेटवर्क वाढलं. जेव्हा जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट करण्याची वेळ यायची तेव्हा तेव्हा डॉक्टर देवेंद्र शर्मा हे लाखोमध्ये कमाई करायचे. पण यामध्ये एक मोठी अडचण होती, किडनी देणारे लोक फार कमी होते.
त्यानंतर डॉक्टर देवेंद्र यांनी जो विचार केला तो भयानक विचार होता. जो पैशासाठी किडनी देणार आहे त्याला मारायचं आणि त्यानंतर सर्व पैसे आपल्यालाच होतील. आणि इथून सुरू झाली डॉक्टरच्या खऱ्या सिरियल किलरची कथा. अलीगडमध्ये डॉक्टर देवेंद्र शर्माने बनावट गॅस एजन्सी उघडली. गॅस ट्रक मागवले जायचे. एखादा ड्रायव्हर त्या ठिकाणी आला तर त्याची हत्या केली जायची, नंतर त्याची किडनी विकली जायची. पण मृतदेहाचं काय करायचं? मृतदेह कोणाला सापडलं तर आपली मोठी पंचायत होईल हे डॉक्टर देवेंद्र शर्मा यांना माहिती होतं. त्यांना एक आयडिया आठवली. एका ठिकाणी तलावामध्ये भरपूर मगरी होत्या. डॉक्टर देवेंद्रने ठरवलं, आपण एखाद्या व्यक्तीची हत्या केल्यानंतर त्याची किडनी काढल्यानंतर त्याला त्या मगरीच्या तलावामध्ये फेकून द्यायचं. त्यानंतर पुरावाही नष्ट होईल. आणि तसंच होऊ लागलं. मृतदेह कालव्यामध्ये फेकू जाऊ लागले. ट्रक विकले जाऊ लागले. पण ट्रक ड्रायव्हर येणार तरी किती? त्यानंतर डॉक्टर देवेंद्रने दुसरा एक विचार केला, ते म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर. दिल्ली, गुरुग्राम इथून टॅक्सी बुक केली जायची आणि त्यांना आपल्या क्लिनिकपर्यंत आणलं जायचं. तिथे टॅक्सी ड्रायव्हरला चहा किंवा पाण्याच्या नावाने बेशुद्ध केलं जायचं आणि त्यानंतर त्या व्यक्तीची किडनी काढली जायची. मृतदेह कालव्यात फेकला जायचा. गाडी ब्लॅक मार्केटने विकली जायची. देवेंद्र शर्माचा हा नेहमीचाच प्लॅन होता. पण एक दिवस असा आला ज्या दिवशी तो टॅक्सीमध्ये एकटा नव्हता. डॉक्टर देवेंद्रने नेहमीप्रमाणे टॅक्सी बुक केली होती, पण त्या टॅक्सी ड्रायव्हरबरोबर त्याचा एक मित्र देखील होता. डॉक्टर देवेंद्र शर्मा तर हे आपल्या ठिकाणी त्या टॅक्सी ड्रायव्हरला घेऊन चालले होते, पण त्याचा मित्र मध्येच उतरला. त्या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव होतं चांद खान. डॉक्टर शर्मा त्या टॅक्सीमध्ये बसल्यानंतर चांद खान हा टॅक्सी ड्रायव्हर बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा तो मित्र समोर आला जो चांद खान बरोबर होता. त्याने सांगितले की डॉक्टर शर्मा नावाचा व्यक्ती याच्या टॅक्सीमध्ये बसला होता. त्याचा चेहरा देखील आठवत होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार त्याचा स्केच बनवण्यात आला. पोलिसांनी चौकशी केली आणि तपासामध्ये धक्कादायक घटना उघड झाल्या. कारण की त्या डॉक्टर देवेंद्र शर्माने आत्तापर्यंत 125 किडन्याचं ट्रान्सप्लांट केलं होतं आणि तो स्वतः सांगतोय 100पेक्षा जास्त लोकांची त्यांनी हत्या केली. या प्रकरणामध्ये डॉक्टर देवेंद्र शर्माला 7 वेळा जन्मठेप झाली. एक वेळेस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण ही घटना इथे संपली नाही. 2020मध्ये डॉक्टर देवेंद्रला परोल मिळाली. त्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला दिल्लीमध्ये पकडलं. 2023मध्ये त्या डॉक्टरला पुन्हा परोल मिळाली. यावेळेस डॉक्टर देवेंद्रने वेगळाच खेळ खेळला. वृंदावनला जाऊन साधूची वेशभूषा केली. तिथे मंत्र शिकला, पूजा करण्याची विधी शिकली, दाढी वाढवली आणि नवीन ओळख घेतली. आणि रामेश्वर धाममध्ये जाऊन तो तेथील मंदिराचा पुजारी झाला. तो तेथील भक्तांना सांगायचा, मी सर्व आजारांवरती उपचार करतो. लोकही त्याच्यावरती विश्वास ठेवायचे. काही लोक तर त्याला लाखो रुपये द्यायचे. पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी भक्तांचं रूप घेऊन त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. तिथे गेल्यानंतर डॉक्टर देवेंद्र शर्मा याची ओळख पटवली आणि पुन्हा त्याला ताब्यात घेतलं. म्हणजे तो डॉक्टर ज्याने 100 लोकांचा जीव घेतलाय त्याला परोलवरती सोडण्यात येतं. तो पुन्हा गायब होतो. पुन्हा तो नवीन प्लॅनिंग करतो. यामध्ये सर्वात जास्त चुकी म्हणजे न्यायव्यवस्थेची आहे. आज डॉक्टर देवेंद्र शर्मा हा तुरुंगात आहे, पण त्याला पुन्हा पेरोल मिळेल का? त्याला खरंच फाशी होईल का? की पुन्हा पोलिसांच्या तावडीतून तो गायब होईल? या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.